पाठ चौथा डॉक्टर पंजाबराव देशमुख. लेखक मधुकर केचे. जन्म 1932. यांनी हा पाठ लिहिला आहे. दिंडी गेली पुढे, पुनवेचा थेंब, आसवांचा ठेवा हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. काही चरित्रलेखनही त्यांनी केले आहे. महान व्यक्ती काही आपोआप महान झालेल्या नसतात, त्यामागे त्यांचे महान कर्तृत्व उभे असते. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना परिस्थितीशी झगडावे लागले होते. त्यांच्या कर्तृत्वाचा व त्यांच्या थोर कार्याचा ओझरता परिचय इथे करून दिला आहे. पापळ हे अमरावती जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. 50-60 वर्षांपूर्वी या गावात फारशा सोयी नव्हत्या. अशा या आडवळणाच्या गावी शामराव बापू नावाचा एक गरीब कष्टाळू शेतकरी राहत होता. बापूंचा मुलगा फारच चुणचुणीत होता. या मुलाचे नाव होते पंजाब. घरी सर्व त्याला भाऊ म्हणून हाक मारीत. भाऊला शाळेत थोडे उशिराच दाखल करण्यात आले, तेव्हा त्याचे वय 7.5 वर्षाचे होते. गावातील शाळेत फक्त 3 इयत्ता होत्या. भाऊचे 3री पर्यंतचे शिक्षण संपले. पुढे काय करावे हा प्रश्न बापूंना पडला. पापळला 4थीचा वर्ग नव्हता, म्हणून भाऊचे 1 वर्ष वाया गेले. आपल्या मुलाने खूप शिकावे असे बापूंना मनापासून वाटायचे. त्यांनी त्याला सोनगावला मामांकडे पाठवले. सोनगावहून 5 किमी वर असलेल्या चांदुरेच्या शाळेत त्यांनी भाऊचे नाव घातले. भाऊला सोनगावहून चांदूरला रोज पायी जावे यावे लागत असे. त्याला होत असलेला हा त्रास बापूंना पाहवेना. त्यांनी पुढच्या वर्षी त्याला कारंजला ठेवले. तेथे भाऊ आपल्या मावस भावाकडे राहून शिकू लागला. येथेही आपल्या हुशारीच्या जोरावर भाऊने दरवर्षी परीक्षेत भरघोस यश मिळवले. शिष्यवृत्तीसाठी अमरावतीला होणाऱ्या परीक्षेला त्याने बसावे असे शिक्षकांना वाटले. ही परीक्षा देण्यासाठी भाऊ अमरावतीस गेला. तेथे वसतिगृहात तो अभ्यासाला बसला असता आवारात मुलांचे मोठ्याने बोलणे त्याला ऐकू आले. त्यावेळी मॅट्रिकची परीक्षा चालू होती. भूमितीचा पेपर देऊन ही मुले नुकतीच परतली होती. भाऊच्या खोलीजवळ भूमितीच्या एका उदाहरणासंबंधी काही विद्यार्थी मोठमोठ्याने वाद घालत होते. भाऊने त्यांच्या हातातील प्रश्नपत्रिका मागून घेतली व ते उदाहरण वाचले. त्या मुलांचे उत्तर चूक होते. भाऊने त्यांना ते उदाहरण चटकन सोडवून दाखवले. भाऊ तेव्हा 8व्या इयत्तेत शिकत होते. त्याची ही हुशारी पाहून मुले अगदी थक्क होऊन गेली. भाऊची चिकाटी वाखाणण्यासारखी होती. तो अमरावतीला शिकत असताना छात्रालयात राहत असे. त्या छात्रालयात लोणी येथील काही मुलेही राहत होती. एकदा लोणीचे डॉक्टर मालपे आपल्या गावाच्या मुलांना भेटायला तिथे आले होते. इतरांना गणितातील कोडी घालायची व त्यांच्या बुद्धीची परीक्षा पाहायची हा डॉक्टर मालप्यांचा छंद. त्या रात्री त्यांनी छात्रालयातील काही मुलांना एक कोडे घातले. विद्यार्थ्यांनी ते सोडवायला खूप प्रयत्न केला. शेवटी निराश होऊन ते झोपी गेले. नाटक पाहायला गेलेले डॉक्टर मालपे रात्री 3च्या सुमारास छात्रालयात परत आले. सारी मुले डाराडूर झोपली आहेत, पण एक मुलगा मात्र कसला तरी विचार करत बसला आहे असे त्यांना दिसले. डॉक्टरांनी त्यांचे फार कौतुक वाटले. त्यांनी त्या मुलाला झोपायला सांगितले. त्याला ते कोडे काही सुटले नव्हते. काहीशा अनिच्छेनेच भाऊ झोपी गेला, पण सकाळी उठल्याबरोबर मात्र त्या कोड्याचे उत्तर त्याने डॉक्टर मालप्यांना सांगितले. त्यांनी भाऊची पाठ थोपटली. पुण्याला तो फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होता. त्याच वेळी उच्च शिक्षणासाठी आपणही इंग्लंडला जावे अशी त्याला इच्छा आली. त्याचे आई वडील गरीब होते. त्यांची थोडीफार शेती होती. भाऊची इच्छा पूर्ण करावी म्हणून त्यांनी सावकाराकडे जमीन गहाण टाकली. अशा रीतीने कर्ज काढून त्यांनी
भाऊला इंग्लंडला पाठवले. तेथे PhD ही उच्च पदवी त्यांनी संपादन केली. शिवाय ते बॅरिस्टरही झाले. आपले उच्च शिक्षण संपवून भाऊ आपल्या मायदेशी परत आले. त्यांनी वकिली सुरू केली. पैसाही भरपूर मिळू लागला. परदेशात मिळवलेल्या बॅरिस्टरच्या जोरावर भाऊंना लाखो रुपये कमावता आले असते, पण त्या पैशाचा मोह त्यांना झाला नाही. त्यावेळची दीनदुबळी जनता त्यांच्यासमोर उभी राहिली. गरिबीमुळे हजारो लोक आपल्या मुलांना उत्तम शिक्षण तर सोडाच, पण पुरेसे अन्नही देऊ शकत नाहीत, हे त्यांनी पाहिले होते. अमरावतीला त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. वऱ्हाडभर शाळा कॉलेज सुरू करून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. मागासलेल्या जातींच्या, गरीब व खेड्यातल्या अशा कुठल्याही मुलांना आता शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे, याचे बरेचसे श्रेय डॉ. पंजाबरावांनाच आहे. देशातील दुःख दारिद्र्य नाहीसे व्हायचे असेल तर शिक्षण खेड्यापाड्यांपर्यंत पोचले पाहिजे, असे त्यांना वाटत असे. म्हणून तर त्यांनी शिक्षणाचा एवढा प्रसार केला. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक संस्था निर्माण केल्या. 1952 ते 1962 अशी 10 वर्षे ते आपल्या भारताचे कृषी मंत्री होते. त्यांनी आपल्या देशात जपानी पद्धतीच्या भात शेतीचा खूप प्रचार केला. त्यामुळे भाताचे दर, एकरी उत्पन्न खूप वाढले. दिल्ली येथे पहिले जागतिक कृषी प्रदर्शन भरवण्यात त्यांचाच पुढाकार होता. 1945 मध्ये आझाद हिंद सेनेच्या नेत्यांवर इंग्रज सरकारने खटला भरला होता. तो खटला दिल्लीच्या लाल किल्ल्यात चालू होता. आझाद हिंद सेनेच्या बचावासाठी निष्णात वकिलांची आवश्यकता होती. विनावेतन वकिली करणाऱ्या वकिलांची देशाला गरज होती. त्यावेळी डॉ. पंजाबराव देवदास संस्थानचे मंत्री होते. त्यांना दरमहा 3,000 रुपये पगार मिळत होता. ती नोकरी सोडून त्यांनी बॅरिस्टरीचा झगा अंगावर चढवला व आझाद हिंद सेनेची वकिली विनावेतन केली. अशी होती त्यांची देशभक्ती. अशा त्यांच्या देशसेवेच्या किती गोष्टी सांगाव्या.